नमस्कार, तिसरा डोळा न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी स्थित चव्हाण। पाहूयाच्या काही ठळक घडामोडी। सांगली शहरात पैगंबर जयंतीनिमित्त भव्य जुलूस मिरवणुकीची बदाम चौकातून सकाळी 9 वाजता सुरुवात झाली। या जुलूसमध्ये उर्दू शाळेतील मुले मुली, तरुण, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। सदर मिरवणुकीत भारत माता की जयच्या घोषणा देण्यात आल्या। मिरवणुकीच्या मध्यभागी तिरंगा ध्वज व हिरवे ध्वज घेऊन नागरिकही सहभागी झाले होते। सदर मिरवणूक मार्गावर जागोजागी लहान मुलांना खाऊ व पाणी वाटप करण्यात आले। मिरवणुकीची सुरुवात बदाम चौक, नळभाग, राम मंदिर कॉर्नर, काँग्रेस कमिटी, राजवाडा चौक, पटेल चौक, झाशी चौक ते हर्बर्ड रोड, हिराबाग कॉर्नर, मटन मार्केट, बदाम चौक येथे सांगता करण्यात आली। याप्रसंगी खासदार विशाल पाटील, पृथ्वीराज पाटील, नूर मोहम्मद जमादार सदर, आसिफभाई बावा, जयश्री पाटील, फिरोज पठाण, युनुस महाद, कयूम पटवेगार यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी उमर गवंडी, शहनवाज फकीर, साहिल मखदूम, अरबाज जमादार, युसुफ जमादार, साहिल खाटिक, शकील मुल्ला, नाझीम भाई अन्सारी, अब्दुल तासगावकर, समीर फकीर, तुफेल शेख, इरशाद फकीर, चदू मोघे, सत्यजित कराडकर, हैदर बावा, जिलानी अफराद, सादिक फकीर आदी उपस्थित होते। सांगली शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये आज रोजी पैगंबर जयंतीनिमित्त ईद मिलादची मिरवणूक काढण्यात आली। त्यामध्ये शामराव नगर, संजय नगर आणि सांगली शहर पोलीस ठाण्यातील हद्दीतील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहिले। मिरवणूक काँग्रेस भवन ते पटेल चौक आणि झाशी चौक अशी बदाम चौक या ठिकाणी आलेले आहे। बदाम चौकमध्ये मिरवणुकीची सांगता झालेली आहे। या ठिकाणी सलाम पडण्यात आला आणि त्यानंतर सर्व मुस्लिम बांधव आपापल्या घरी निघून गेलेले आहेत। यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा। तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा।